जमिनीवर खडूने काय काढलेलं आहे? वर्तुळ. तर मला सांगा, त्रिकोणाला किती कडा असतात? 3. चौकोनाला किती कडा असतात? 4. वर्तुळाला कडा असते का? हो. किती असतात? 1. वर्तुळाची जी वक्राकार कडा असते त्या कडेला वर्तुळाचा परिघ असे म्हणतात. आपण शिकलोय. आता आपल्याला एक केंद्रबिंदू हवा आहे. एकाने केंद्रबिंदू बनायचंय. ईश्वरी आतमध्ये. तर ईश्वरीला आपण केंद्रबिंदू हा किताब देऊया. क्लॅप्स फॉर ईश्वरी. मी आहे वर्तुळाचा केंद्रबिंदू. यानंतर आता आपल्याला एक त्रिज्या हवी आहे. त्रिज्या कोण होईल? अंकिता, समोर ये. तर अंकिता आहे त्रिज्या. क्लॅप्स फॉर अंकिता. तर अंकिता, तुला वर्तुळाची त्रिज्या तयार करायची आहे. तर आता तुम्हाला सांगायचं आहे त्रिज्या म्हणजे काय. त्रिज्या म्हणजे वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळाच्या परिघावरील एक बिंदू यांना जोडणारी रेषा. व्हेरी गुड. आता एक त्रिज्या तयार झालेली आहे. तर व्यास तयार करण्यासाठी आपल्याला अजून एक त्रिज्या पाहिजे. कोण समोर येईल? श्रावणी. श्रावणीला बनवूया दुसरी त्रिज्या. श्रावणी, तुला अंकिताप्रमाणे अजून एक त्रिज्या तयार करायची आहे, जेणेकरून दोघींचा मिळून तुमच्या व्यास होईल. हा आहे व्यास वर्तुळाच्या केंद्रबिंदू मधून जाणारी आणि वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदू यांना जोडणारी रेषा. शिवकन्या, तुला जीवा तयार करायची आहे. शिवकन्याने काय तयार केलेलं आहे? जीवा. विराली, जीवा म्हणजे काय सांगायचं तुला? ही आहे जीवा. जीवा म्हणजेच वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदूंना जोडणारी रेषा.